देशमुख साहेब, हे पहा, हा नवीन विचार आहे आपल्या अमरावती बेलोऱ्याचेच. हे सुभाष पाळेकर आहेत, वय 75 वर्ष, आणि हे ग्रॅज्युएट नाहीत. ग्रॅज्युएटच्या शेवटच्या वर्षांनी ॲग्रिकल्चर कॉलेज सोडलं. का सोडलं? तर यांनी असा एक महान शोध लावला की आपण सर्वांनी जर मन लावून त्याचा अभ्यास केला तर 15 ऑगस्ट 47 रोजी भारत मातेला 1 किलो युरिया किंवा 1 किलो कीटकनाशकची गरज राहणार नाही, अशी महान शोध. आणि हा शोध काय आहे? ॲग्रिकल्चरला शिकायला होते आणि थर्ड इयरला गेले आणि उलेमाले प्रिन्सिपलला म्हणत की सर, तुम्ही म्हणता की एवढं फॉस्फर द्या, नायट्रेट द्या, एवढं फवारा मारा. मी म्हणे धारणीच्या जंगलात जातो, ते शेती माझ्याशी बोलते की बघ सुभाष, माझ्या जंगलात काय काहीच नाही, माझे बघ पिकं कसे मजबूत आहेत. मग कारण काय? तर म्हणे या जमिनीमध्ये जे अनेक बिलियन जीवाणू आहेत त्यांना आम्ही पोसतो, ते आम्हाला पोसतात. साधं टेक्निक. आणि आपण काय केलं? हरित क्रांतीच्या नावानं 12 कोटी हेक्टर शेती जी आहे भारतातली ती निर्जीव करून टाकली. आणि जे आपले राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत यांनी 500 एकर जमीन हिसारची पुनर्जीवित करून दाखवली. आणि यांनी आयुष्य अर्पण केलं. 1995ला यांना 5 शोध लागले. एक म्हणजे जीवामृत, घनजीवामृत, वापसा, आच्छादन, ब्रह्मास्त्र वगैरे. मग हे काय आहे? शेतीला खताची गरज नाही, पण ज्या देशी गायी असतात त्यांचं 12 किलो शेण 200 लिटर पाण्यात मिक्स करून जर 1 महिना आपण त्या याच्यात सोडलं, ते जीवाणू सोडले, तर 5 वर्षात ती शेती पुनर्जीवित होतं. त्यांना पद्मश्री मिळाला 2016ला. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी नीती आयोग, ॲग्रिकल्चर काउन्सिल सर्वांसोबत मीटिंग घेतल्या की शेतकऱ्यांना वाचवायचं आहे, उत्पन्न वाढवायचं आहे. म्हणजे आमच्याकडे काही नाही. मग त्यांनी सुभाष पाळेकरचा प्रोजेक्ट मान्य केला कि मैं आत्मनिर्भर भारत के लिए सुभाष पाळेकर कृषि पद्धति मान्य करता हूँ और ये साल 2400 करोड रुपये रखता हूँ. मग तुम्ही का आमच्याकडे तिथे शेतीच नाही. तर आपण सुशिक्षित माणसं आहोत. या पाळेकरांचं चरित्र, यांची प्रचार प्रसिद्धी, कारण हा मनुष्य आपल्या शेतकऱ्याचा देव आहे. जे काम दुःखी होते, कोण? ज्योतिबा फुले. शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक लिहिलं. मागच्या याच्यात शेतकऱ्यांबद्दल जवाहरलाल नेहरू, आपल्या लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान नारा दिला. पण त्यानं समस्या सुटली काय? या माणसाने समस्या सोडून दाखवली. आणि 2015मध्ये झालं 165 देशांमध्ये यांची श्रीलंकेत मीटिंग झाली. आणि तुम्हाला विनंती अशी की कमीत कमी 20 माणसं तुम्ही 2 ते 10 जानेवारीला पाठवा. 500 रुपये फी आहे. कर्नाटकमध्ये यांचं वर्कशॉप आहे. बाकी ते बिचारे आपल्याला पोचणार कर्नाटकचे लोक. एवढे बोलून ही क्लिप संपली.